भाजपच्या महाअधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली आहे आणि या महाअधिवेशनामध्ये पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी आणि मंत्री या सगळ्यांना कानमंत्र सुद्धा दिलेला आहे। तब्बल 2 तास झालेल्या या बैठकीमध्ये फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचं रणशिंग फुंकलंय। सरकार आलं म्हणून थंड बसू नका, वेगानं कामाला लागा, युद्ध जिंकलं असलं तरी पुढील युद्धासाठी सराव महत्त्वाचा आहे असा कानमंत्र फडणवीसांनी दिला। पक्ष तळागाळामध्ये वाढवण्यासाठी काय करायला हवं याचा सल्ला सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण ज्या हॉटेलमध्ये आहेत त्या हॉटेलमध्ये आता हॉटेलच्या बाहेर सुद्धा पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय आणि याच हॉटेलमध्ये गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा येण्याची शक्यता आहे आणि एकूणच इथल्या सुरक्षेविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। भारतीय जनता पक्षाचं महाअधिवेशन शिर्डीमध्ये होत आहे आणि या अधिवेशनासाठी राज्याचे मुख्यमंत्री यासह राज्यातले प्रमुख मंत्री, भाजपचे पदाधिकारी शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। ते ज्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत तिथला पोलिसांचा बंदोबस्त हा आता वाढवण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री, महसूल मंत्री, त्याचबरोबर नवनियुक्त कार्यकारी अध्यक्ष हे सर्व याच हॉटेलमध्ये आहेत। त्याचबरोबर देशाचे गृहमंत्री अमित शहा हे देखील दुपारी 2 वाजता शिर्डी नगरीमध्ये दाखल होणार आहे। ते याच हॉटेलमध्ये काही काळ विश्रांतीसाठी येण्याची शक्यता गृहीत धरून इथला बंदोबस्त देखील वाढवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर आतमध्ये ज्यांच्याकडे सुरक्षेचे पास आहेत अशाच व्यक्तींना, पदाधिकाऱ्यांना हॉटेलमध्ये आता परवानगी दिली जात आहे। बाकीच्यांना इथून बाजूला काढलं जाते। आपण बघतोय की हा संपूर्ण जो रस्ता आहे ह्या रस्त्यावरची वाहनं आता एक एक करत ही बाहेर काढली जात आहेत आणि जो रस्ता आहे इथून कॉन्वॉय जाणार आहे त्यासाठी हा रस्ता पूर्णपणे मोकळा केला जातोय। भाजपचे इथे बॅनर्स लागलेले आहेत, झेंडे लागलेले आहेत, मात्र आता हळूहळू इथले आमदार, खासदार, पदाधिकारी जे सर्व आता अधिवेशनाला जाणार आहेत आणि त्यानंतर इथे ज्यांच्याकडे सुरक्षा पास असेल अशांनाच परवानगी दिली जाणार आहे, इतरांसाठी इथे परवानगी नसणार आहे। त्यामुळे भारतीय जनता पक्षाचं अधिवेशनामधनं आज काय संदेश जातो याकडे अवघ्या राज्यातील भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचं लक्ष आहेच। त्याचबरोबर विरोधी पक्षाचं देखील या अधिवेशनाकडे लक्ष लागलंय। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, शिर्डी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।